दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन झालंय। वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ज्येष्ठ चित्रपट निर्माते श्याम बेनेगल यांचं प्रदीर्घ आजारानं निधन झालेलं आहे। भारतातल्या समांतर चित्रपट सृष्टीमधलं एक अतिशय महत्त्वाचं नाव म्हणून बेनेगल यांच्याकडे बघितलं जात होतं। मंथन, अंकुर, मुजीब, मंडी, निशांत असे चित्रपट त्यांच्या नावावर आहेत, ज्यापैकी मुजीब हा बांगलादेशच्या निर्मितीमधले भारत मित्र मुजीब यांच्या जीवनावर आधारित चित्रपट डॉक्युमेंटरी होती। सिने अभ्यासक दिलीप ठाकूर आपल्यासोबत आहेत। दिलीपजी, श्याम बेनेगल यांच्या रूपानं पॅरलल आणि न्यू वेव्ह सिनेमामधलं एक पर्व संपलेलं आहे, काय सांगाल? अतिशय दुःखद बातमी, कारण नुकताच त्यांचा 90वा वाढदिवस साजरा केला गेला आणि लगेच या 2-3 दिवसात अशी काही बातमी येईल हे अतिशय धक्कादायक, क्लेशकारक आणि दुःखद असं आहे। आणि 70च्या दशकामध्ये हिंदी चित्रपटामध्ये जी नवप्रवाह अथवा समांतर चित्रपटाची किंवा न्यू चित्रपटाची जी मांडणी केली किंवा त्यांनी रुजवला, त्याचे अर्धव्य किंवा त्याचं जास्तीत जास्त श्रेय हे श्याम बेनेगल यांना जातं। म्हणजे चित्रपटाकडे गंभीरपणे पाहिलं पाहिजे आणि वास्तववादी सिनेमा, वास्तववादी गोष्टी, त्यातला जे आशय आहे, मर्म आहे, ते चित्रपटाच्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांना जावं यासाठी त्यांनी खरोखरच मेहनत घेतली। आणि विजन असलेला असा दिग्दर्शक, म्हणजे अभ्यासू दिग्दर्शक असा आपल्यातून गेला आणि जगभरामध्ये जो हिंदी सिनेमा ओळखला जातो त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे श्याम बेनेगल। ठाकूर सर, धन्यवाद आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। सर्वांसाठीच श्याम बेनेगल स्मृतींमध्ये कायम असतील। भारतीय चित्रपट सृष्टीतलं एक महत्त्वाचं पर्व श्याम बेनेगल।